नाही शक्य. अगं पद्मा, प्रॉब्लेम असा आहे प्रॉब्लेम ना हा आहे की तुला प्रयत्नच करायचा नाहीये, म्हणूनच टाळतोस मला. रंजन, अगदी जाणीव होईपर्यंत सगळं संधी मला तुझी. हा जॉनर मी कधी केला नाही आहे याआधी. त्यामुळे मला काहीतरी नवीन करण्यासाठी जे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं आहे असं काहीतरी करायला मिळणार होतं, म्हणून मी हो म्हटलं आणि हा अनुभव खरंच खूप छान वाटतं. नाटकात तुम्हाला जास्त हजरजबाबी असावं लागतं, कारण कधी काय होईल यू नेव्हर नो. मला असं वाटतं अशा पद्धतीचं नाटक खूप वर्षांनी रंगभूमीवर आलं आहे. याची गॅरंटी आम्ही देऊ की तुम्हाला हे नाटक नक्की आवडेल. तुम्ही जे काही 2-2.5 तास याल त्यात तुम्हाला मोबाईलचा विसर पडेल, इंटरवलमध्ये वडापाव खायला जाऊ ह्याचा विसर पडेल. तुम्ही या नाटकाला खिळून राहाल याची गॅरंटी आम्ही देतो. त्यामुळे जास्तीत जास्त या नाटकासाठी गर्दी करा आणि इतरांना सुद्धा सांगा. 217 पद्मिनीधाम हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. याआधी कॉलेजमधनं जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा एकांकिका स्पर्धांमधनं पार्टिसिपेट केलं होतं. पण व्यावसायिक नाटक म्हणून ही माझी सुरुवात आहे. आणि मतकरींची कथा आहे, त्या कथेवर हे नाटक या नाट्याचं रूपांतर झालंय. तर त्यामुळे मी हो म्हटलं, कारण ती गूढता, तो थरार मतकरींच्या कथेत कायम असतो. हा जॉनर मी कधी केला नाहीये याआधी. त्यामुळे मला काहीतरी नवीन करण्यासाठी जे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं आहे असं काहीतरी करायला मिळणार होतं, म्हणून मी हो म्हटलं आणि हा अनुभव खरंच खूप छान वाटतोय. पद्मिनीची भूमिका मी यात साकारतेय. एक खूप इंडिपेंडेंट, कॉन्फिडंट मुलगी, पण तेवढीच खूप इमोशनल आणि साधी पण आहे ती. आणि अशाच एका साध्या सरळ मुरंजनच्या प्रेमात ती पडते. आणि मग पुढे काय घडतं, कडक शिस्तीचे बाबा असल्यामुळे त्यांचं हे नातं ते स्वीकारतात की नाही स्वीकारत, त्यातनं पुढे काय घडतं हे कथेत तुम्हाला, नाटकात तुम्हाला बघायला मिळेल. एवढंच नाही आहे, खूप टेक्निकल गोष्टी आहेत. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न संकेतने केला आहे, जो आमचा दिग्दर्शक आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीचं नाटक खूप वर्षांनी रंगभूमीवर आलं आहे आणि ते बघायला, एक वेगळा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांनी नक्की यावं. असंच छान वाटतंस. कशाला घाबरतोस? असंच मस्त बिनधास्त जगायचं. ए, मी नाही घाबरत. मी कशाला कोणाला घाबरू? प्रोसेस तर खूप सुंदर होती, कारण मिलिंद सरांचं जर म्हणशील तर कार्यशाळा आहे ती. त्यांच्याकडे फक्त बघितलं जरी, ऑब्झर्व जरी केलं तरी खूप काही शिकायला मिळतं. ते कधीच असे स्वतः येऊन हे असं करा, हे तसं करा वगैरे असं कधीच सांगणार नाहीत. पण फक्त बसून त्यांचे सीन्स ते जेव्हा करत असतात ते जरी बघितलं ना, तरी खूप गोष्टी समजतात आणि खूप गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे तो एक एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि संकेतचं म्हणशील तर संकेत ॲज अ म्युझिक डिरेक्टर मला माहिती होता आणि त्याचं काम मी ऐकलंय. पण ॲज अ डिरेक्टर तो कसा असेल हे मला माहीत नव्हतं. पण आय थिंक त्याने खूप कठीण काम खूप सोप्या पद्धतीने केलंय. आमच्यासाठी खूप सोपं केलंय. त्यामुळे त्याला सुद्धा हॅट्स ऑफ. पहिली गोष्ट म्हणजे असं नाटक प्रेक्षकांपर्यंत घेऊन येण्यासाठी एक हिंमत लागते, ती त्याने दाखवली. आणि प्रोड्युसर्सना पण हॅट्स ऑफ, कारण आपले पैसे अशा एका नाट्याकृतीत गुंतवणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यामुळे आम्हाला प्रेक्षकांसमोर जायला मिळतंय आणि प्रेक्षकांना काहीतरी नवीन बघायला मिळतंय. त्यामुळे या दोघांनाही हॅट्स ऑफ. आणि आमची एक पूर्ण टीम आहे बॅकस्टेजची, ज्यांच्यामुळे नाटक पूर्ण होऊच शकत नाही, तर त्यांना सुद्धा हॅट्स ऑफ. तू टाळतोस का मला? मी नाही. नाही कसं? मी बघतेय ना, बाबा कॉलेजला येऊन गेल्यापासून तुझं वागणंच बदललंय. माझं वागणं बदललंय? हो. अगं तू रावराजांची मुलगी आहेस. त्याने काय फरक पडतो? त्याने तुला फरक पडत नाही, आमच्यासारख्यात पडतो.
अच्छा. ऋतुराज बरोबर मी काम नाही केलंय, पण मी त्याचं काम बघितलंय आणि तो उत्तम कलाकार आहेच आणि नाटकात बघायला गेलं तर तो सीनियर आहे माझा. त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या नाटकाशी रिलेटेड पण असतात, पण स्टेज म्हणजे ऑन स्टेज जरी रिलेटेड नसल्या तरी सुद्धा मॅनेजमेंट आणि त्या प्रोसेसची जी काही माहिती असते ती मला त्याने वेळोवेळी पुरवली आहे. त्याच्यामुळे खूप फायदा झालाय मला. आणि आमचे जे सीन्स आहेत दोघांचं गिव्ह अँड टेक इतकं चांगलं पहिल्याच दिवसापासून असल्यामुळे ते खूप सोपं पडलं. कारण कधी-कधी आपण जे सांगतोय ते समोरच्याला समजेल का? किंवा तो त्या पद्धतीने ते घेईल का? ही एक भीती असते. पण आय थिंक पहिल्याच दिवसापासून आम्ही दोघं एकमेकांशी खूप आमची फ्रेंडशिप झाली चांगली आणि आम्ही एकमेकांना खूप सरळ-सरळ काही गोष्टी सांगायला लागलो. आणि ती ट्रान्सपरन्सी असल्यामुळे आम्हाला त्या प्रोसेसमध्ये डिफिकल्ट नाही पडलं, की कसं सांगू? असा प्रश्न कधीच नाही पडला. आम्ही खूप बेधडकपणे एकमेकांना सांगायचो, की हे आपण असं करूया. त्यामुळे सीन्स खूप चांगले खुलत गेले. बाबू बाबा साबा साबा मान फिरवतोय बाबू. ए बाबू जागा दाखव बाबू. ए बाबू बाबू जागा दाखव बाबू. बाबू बाबू जागा दाखव बाबू. बाबू जागा दाखव बाबू बाबू. ते मी मगासपासून सांगते, की हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी वेगळं आहे. तेच प्रेक्षकांकडनं येतंय. प्रत्येक प्रेक्षक आत्तापर्यंत जेवढे प्रयोग झालेत, प्रत्येक प्रयोगानंतर प्रेक्षक येऊन आम्हाला हेच सांगतायत, की आज काहीतरी वेगळं बघितल्याचं समाधान मिळतंय आणि आम्हाला हेच हवं होतं. अ, लोक इकडे आल्यानंतर काहीतरी वेगळं घेऊन घरी जातील हेच आम्हाला हवं होतं आणि ते प्रेक्षक येऊन आम्हाला सांगतायत. त्यामुळे वी आर सॅटिस्फाईड. का होईना धडपड ही करतोच, पण ती गोष्ट मिळवण्याची इच्छाच नसेल ना तर मात्र कारण शोधतो. मनातलं ओझं एकदम हलकं होऊन जातं कारण मिळालं की. तुझं सुद्धा तसंच झालं. आपलं व्हावं असं जर तुला मनापासून वाटलं असतं ना तर कारण शोधण्याआधी मार्ग शोधला असतास तू. दोन्हीत मला मज्जा येते पहिली गोष्ट म्हणजे. आणि फरक तर हाच आहे, की नाटकात तुम्हाला जास्त हजरजबाबी असावं लागतं. कारण कधी काय होईल यू नेव्हर नो. त्यामुळे तुम्हाला तिथे असावं लागतं खूप कॉन्शियसपणे. त्यामुळे तो एक फरक आहे. आणि हे काहीतरी वेगळं मी एन्जॉय करते कारण मालिका मी आता गेले 7-8 वर्ष करते. त्याच्यानंतर मला त्यामध्ये सुद्धा एक नाटक करण्याची इच्छा होती, पण ती संधी मिळाली नाही. पण या नाटकामुळे ती संधी मिळाली आणि हे छान वाटतंय मला, एन्जॉय करतेय मी. निरंजन, ती मुलं बघ ना. आई जिथे उभी आहे तिथे कशी सुसाट पळत सुटली आहे. त्यांना प्रश्न नसतील का पडत? मध्ये रस्ता आहे, गाडी आली, ॲक्सिडेंट वगैरे झाला तर? नाही मला कळलं नाही. किती ओढ असेल ना त्यांना आईची, म्हणून नसतील पडत असे प्रश्न. अच्छा 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 म्हणजे मला ओढ नाहीये तुझी असं म्हणायचंय का तुला? हो. मी मगाशी जसं म्हटलं तसं दिग्दर्शकाने आणि प्रोड्युसर्सनी त्यांची हिंमत दाखवली आणि काहीतरी हे वेगळं तुमच्यासाठी घेऊन ते आलेत. त्याच्यासाठी त्यांनी ती हिंमत दाखवली आहे. त्यामुळे आता हे आपलं प्रेक्षकांचं एक ती जबाबदारी आहे, की त्यांनी यावं आणि तो प्रयोग आवडला किंवा हे नाटक आवडलं तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. आणि ह्याची गॅरंटी आम्ही देऊ, की तुम्हाला हे नाटक नक्की आवडेल. तुम्ही जे काही 2-2.5 तास याल, त्यात तुम्हाला मोबाईलचा विसर पडेल. इंटरव्हलमध्ये वडापाव खायला जाऊ ह्याचा विसर पडेल. तुम्ही या नाटकाला खिळून राहाल याची गॅरंटी आम्ही देतो. त्यामुळे जास्तीत जास्त या नाटकासाठी गर्दी करा आणि इतरांना सुद्धा सांगा.